एकमेव एक बैल असा या बकासूरनं सगळ्या महाराष्ट्राला वेळ लावली. म्हणजे महिला म्हणा, शाळेतली पोरं म्हणा, मॅडम म्हणा, सर म्हणा, सगळ्यांना हाणत लागलं. बैलगाडी क्षेत्रानं ओळखलंय महत्वाची गमवून. महाराष्ट्रभर आपलं नाव झालं. बैलगाडी क्षेत्रात नसतं तर कोणीच वागलं नसतं. तशी गाडी पाय गेलं चालू बसणं तर भारत सुंदर. ह्या गाडीसारखं स्पीडच नव्हतं कुठल्या गाडीवर. पण छकड्यात बसलं की आपली गाडी म्हणून हाणायची. म्हणजे लोकांची आहे म्हणजे दुसऱ्याची आहे ती वडून धर तसलं आज पात्र कधी झालं नाही. तसं आहे एखाद्याचं स्टार नसलं की माणूस काय म्हणतोय ह्या ड्रायव्हरचं स्टार गेली ती आता गाड्या गावत नाहीत त्या. म्हणजे अशी लय म्हणते ती. फक्त कोणी कुणाला नाव उठवणार. तर आपल्यासोबत आज आहेत बैलगाडी क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व अक्कू ड्रायव्हर. तर त्यांच्यासोबत आज आपण मुलाखत घेणारच आहोत. पण त्यासोबतच आपण एक रॅपिड फायर राऊंड पण घेणार आहोत. त्यामुळे ही मुलाखत बघायला अजिबात विसरू नका. तर अक्कू, मला पहिल्यांदा सांग, अक्कू अक्कू सगळे म्हणत असतात, पण तुझं खरं नाव काय आणि तुझं लहानपण कसं गेलं? आकाश निक्कम. लहानपण म्हणजे आपलं सगळे बैलांच्याच मागे. नाद कधीपासून लागलेला? नाद लहानपणापासून नाद आहे बैलांचा. हो. याच्या व्यतिरिक्त तो अजून काय करत होता आधी? काय नाही बैलगाडीच फक्त. हो. पहिल्यांदा गाडीवर कधी बसलेला? गाडीवर काय वाटतंय 7वी-8वी तेव्हापासून बैलगाडी शर्यत नंतर तेव्हापासून पहिल्यांदा गाडीवर बसलो त्यावेळेस काय? बंदीच्या आधी शर्यतीला गाड्या आणल्या आणि जसं मैदान चालू झाली तसं पुन्हा आमचा एक बैल बघत परश्या म्हणून त्या बैलांना आपल्याला सगळा महाराष्ट्र दाखवला. हो. काय सांगाल त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे सगळं त्याच्याबद्दल सांगायचं ते कमीच आहे. म्हणजे आम्हाला कोणी ओळखलं नसतं. ड्रायव्हर म्हणून कोणी वागलं नसतं. त्या बैलांना आपल्याला उजेडात आणलं. त्या बैलांना उजेडात आणलं. त्या एक बैल न्हावीचा वजीर आहे. ह्या 2 बैलामुळे सगळ्याला माझ्या लाकडावर. मैदानावर गेल्यावर प्रत्येक जण अनेक ड्रायव्हर असतात, पण बाकीचे ड्रायव्हर आणि अक्कूमध्ये काय फरक आहे? जे त्याची हाणण्याची पद्धती वेगळी आहे. आता ह्यात कसं आहे, आता कसं झालं ह्या बैलगाडी क्षेत्रात ज्या ड्रायव्हरचं स्टार चालू आहे ती ना त्याच्याच मागं माणसं. आणि कसं आहे एखाद्याचं स्टार नसलं की माणूस काय म्हणतोय ह्या ड्रायव्हरचं स्टार गेली ती आता गाड्या गावत नाहीत त्या. म्हणजे अशी लय म्हणते ती. फक्त कोणी कुणाला नाव उठवणार. सगळ्याचं स्टार चालू असते. ही बैलगाडी क्षेत्र आहे. आज थांबतय उद्या पाहणार. बैल आहे ती. बैल पाहायल्याशिवाय ड्रायव्हरचं नाव होत नाही. त्याला बैल पाहायला लागते. अक्कूचं वेगळं पण काय? आपण म्हणजे आपल्यात जे कला आहे ते प्रत्येकाला आता आहेच की बाबा आपली गाडी फायनल राहावी. पण छकड्यात बसलं की आपली गाडी म्हणून हाणायची. म्हणजे लोकांची आहे म्हणजे दुसऱ्याची आहे ती वडून धर तसलं आज पात्र कधी झालं. ज्या दिवशी छकड्यात बसलो त्या दिवशी आपली घरची बैल म्हणून गाडी हाणली. गुरु कोण तुझे म्हणायचं? तर गुरु म्हणाय गेलं तर तसं तात्या ड्रायव्हर तासगावचा आहे ती. प्रशांत ड्रायव्हर चिसनेरचा आहे. चंदू ड्रायव्हर जळगावचा आहे. जी दिलीप ड्रायव्हर शिरदोस्तीचा असते. म्हणजे असं सांगणारी माणसं चांगली भेटली त्यांच्यापासून आपलं चांगलं झालं. किती वर्षाचा अनुभव झाला त्यामध्ये? अनुभव जसा म्हणजे त्यांच्यापासून बघत शिकलो. बारीक ड्रायव्हर शिरसवडीचा गाड्या हाणायचा. त्यानं काही शब्द चांगलं सांगितलं तसं सांगत आपलं चांगलं चाललंय बा. पूर्ण चांगलं चाललंय. आता याच्या व्यतिरिक्त तुला एवढा अनुभव झालाय, मग तुझ्या व्यतिरिक्त अजून तू कुणाला शिकवलंय का की ड्रायव्हर व्हायला? आता कसं झालंय पोरासने आजकालच्या गाड्या हाण म्हणलं का नाही. म्हणजे आपण कोणाला म्हणतच नाही बाबा ह्याची गाडी हाण. काय होतं आपण म्हणलं पुन्हा ती पोरगं नवीन असतं गावलं काय झालं मग ते काय म्हणणार आला आकडावरून गाडी हाणा सांगितलं ना आमची पोरगी. त्यापेक्षा कुणाला म्हणायचं नाही गाडी हाण. आताची पोर गाड्या म्हणजे ही करत नाही ती कासर खाली टाकणार. कासर खाली टाकला की कुठे बी गाडी कुणाची बी राहणार. 200-300 फूट गाडी जुळवली का नाही मग काय ताप नाही. आताची पोरा झेंडा पडल्यापासून जे हाना चालू करतील मग कुठला वाडाचा कुठला नाही. मग ती कुणातरी ओढराव जाणार अडकणार मग दुखावत होती. आता जर आपण बघितलं तर सगळी मुलं, लहान मुलं म्हणता येईल, मोठी मुलं म्हणता येईल, मोबाईलमध्ये व्यस्त झालेत आणि मैदानावरचे खेळ असे विसरायला लागले जास्त. तर त्यांना तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल, या बैलगाडीच्या नादाबद्दल? आता ही बैलगाडी क्षेत्र असं झालंय सगळ्यांना नाद लागलाय. एकमेव एक बैल असा या बकासूरनं सगळ्या महाराष्ट्राला वेळ लावले. म्हणजे महिला म्हणा, शाळेतली पोरं म्हणा, मॅडम म्हणा, सर म्हणा, सगळ्यांना हाणत लागलं. सगळ्यांना बकासूरनं नाद लावला. मला हे सांगा की तुम्ही या क्षेत्रात आला, सगळं सुरू केलं तुम्ही,
मग असं कधी वाटलं का की नाही बास आपण दुसरं काहीतरी नोकरी वगैरे करूया? ह्या बैलगाडी क्षेत्रात जसं आलो तसं समजा घरच बदललं. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आलं की आपलं म्हणजे सगळं हेच झालं, आयुष्याचं सूर लागला चांगला. काय काय कमवून दिलं या बैलगाडी क्षेत्रात? बैलगाडी क्षेत्रानं ओळख लय महत्वाची कमवून दिली. महाराष्ट्रभर आपलं नाव झालं. बैलगाडी क्षेत्रात नसतं तर कोणीच वागलं नसतं ना. आज बैलगाडी क्षेत्रात आली त्यामुळे महाराष्ट्र वागतो. म्हणजे कुठं बी गेलं तरी आज आपण आता इथनं कुठं बी गेलो तरी नुसतं बैल तरी म्हणा आपल्यावर आहे, ही ओळख महत्वाची आहे. एवढंच कामावर बैलगाडी क्षेत्रात. मी जेव्हा मैदानावर जातो तेव्हा मला समालोचक पुकारताना दिसतात, ऊसाचं लांब लचक कांड. हे नाव कधी पडलं आणि काय झाला विषय? आम्ही चोराच्या मैदानात गाड्या हाणा गेलेलो आणि आमचा एक मित्र आहे मांडव्याचा बाळू म्हणून, त्याचं नाव पाडलं मोऱ्यांनी आशिल नाग. मग आता तसं नाव पाडत पाडत म्हणून बाळू म्हणला ह्याचं बी नाव तुम्ही ठेवायचं म्हणून ती मोऱ्यांनी आपलं लाडानं आपण म्हणतो ना तसं ते आपलं नाव त्यांनी पाडलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ड्रायव्हरचं काय ना काय तरी नाव वाटत. प्रशांतला सलगिरी म्हणणार, बाळूला आशिल म्हणणार, मला अमर लवंडीच्या, म्हणजे प्रत्येक ड्रायव्हरला काय ना काहीतरी नाव ठेवलेलं आहे. आतापर्यंत मैदानं भरपूर केली असतील, मग मैदानावर जाताना असं फायनल वगैरे असतो, मेन हिंद केसरी मैदान असलं की हिंद केसरी मैदानाचा फायनल असतो, मग त्यावेळेस थोडस दडपण असतं का गाडीवर बसल्यावर? नाही, काय भीती मोडून गेली सगळी. किती फायनल असे झाल्या किती नाही म्हणजे ती कायच वाटत नाही. मोठं मैदान असले बारकं मैदान असलं तरी काय म्हणजे ती भीती मनात कसलीच येत नाही. आणि बैलगाडी मला कुठला दबावच येत नाही ना, त्याच्यामुळे काय नाही, आपलं ती रोजची सवय लागून गेली तशी हाणायची गाडी. असं कोणतं स्वप्न होतं म्हणजे तू सुरुवात केलेली त्यावेळेस एखादं स्वप्न असेल की मला एकदा तरी ही गाडी हाणायची, मग ते स्वप्न कुठलं होतं आणि ते कधी पूर्ण झालं? आजचा पावतरचा इतिहास आहे. आपण वैयक्तिक स्वतः एवढी जेवढी मोठी बैल पळतात ना, कवाच कुणाच्या मागं लागून असं म्हणलं नाही की मला गाडी हाणायला पाहिजे. जेव्हा परत्याला वाटायला लागलं बाबा बरं गाडी हाणते तेव्हा सगळ्यांचं फोन यायला लागलं. त्यामुळे सगळी बैल हाणली. त्यामुळे आता काय नाही वाटत, म्हणजे आज मागं लागून तर कोणाची गाडी हाणली ना. एखाद्या वेळेस जेव्हा गाडी बसत नाही त्यावेळेस काही जण म्हणतात की ड्रायव्हरनं ही चुकी केली, हे करायला पाहिजे होतं, मग त्यावेळेस काय परिस्थिती असते? तुम्हाला जर हे बाहेरून कळालं तर तुमच्या डोक्यात काय विचार असतो? कसं असते, प्रत्येक मालकाला मालक म्हणतो ड्रायव्हरनं गाडी हाणली नाही, बाहेरची दोन माणसं म्हणणार ड्रायव्हर मुळे गाडी मिली, ड्रायव्हरनं कासरं ओढून धरलं. पण तसं काय नाही, बैल पळायल्याशिवाय या क्षेत्रात नाव नाही. तुमचा बैल पळाला तर नाव आहे. आता ही 10-15 बैल पळती ती आज पळणार उद्या थांबणार, ही बैलगाडी क्षेत्र आहे. त्याच्यामुळे बैल पळायला लागतो, तेव्हा ड्रायव्हरचं बी नाव होतं. तुझा बैलच पळणार आणि तू म्हणणार ड्रायव्हरनं गाडी आणली, बैल तरी पळा पाहिजे ना, तेव्हा ती होत. ड्रायव्हरचं पहिलं जे चालू होतं ते होतं ज्यावेळेस रेषेपुशी गाडी असते तिथून चालू होतं ते निकाल रेषेच्या पुढे गेल्यानंतर दुसरी परीक्षा चालू होते. या 2 परीक्षाच्या ड्रायव्हर जे असतात त्याबद्दल काय सांगाल? आणि एखाद्याला ड्रायव्हर व्हायचं असेल तर या 2 परीक्षेत पास होण्यासाठी त्यानं काय केलं पाहिजे? कसं आहे, पहिलं ह्यात बैलगाडी क्षेत्रात आलं का नाही, ज्यानं बैल म्हणजे आवताचं काम केलंय म्हणा, ज्यानं आवत आणलंय त्यालाच हे ड्रायव्हिंग म्हणून. त्याच्या हातात कासर बाबा जुळवाजुळवी आली, आता बैला मागे गेलो आपण आवता कसं कासर जर काय तवा ती खायचं ड्रायव्हिंग होऊन ते सगळ्या गोष्टी होते. नाहीतर आजकाल कोण येते ज्याला काय कळणार ती येणार शेकड्यात बसणार, धबा होणार, पुन्हा तरी अंगावर जाणार, पुढं नाही गावा लागली की उडी मारणार, पुन्हा ड्रायव्हरला पुढच्या लागणार, ते उडी मारून मोकळा होणार. बैल बी आवारली पाहिजे, ती पुढे उडी बी नाही मारली पाहिजे. उडी मारली पाहिजे का बाबा आपल्याला अडचण आहे तेव्हा उडी मारलीच पाहिजे. नाहीतर आजकाल कशी पोर द्यायची गाडी सोडून मग ड्रायव्हर लागते का बैलाला लागते असं होतं ना. असं तुम्हाला काय वाटतंय की आता हे बैलगाडी क्षेत्रात हे बदल झाले पाहिजेत तर अजून चांगल्या प्रकारे बैलगाडी मैदान होईल? काय बदल, तसं चांगलंच बदल झाले. संघटना आली, पुन्हा या पवन पित्रीमुळे निकालाचा वाद होत नाही, त्याच्यामुळे चांगलं बदल झाले बैलगाडी क्षेत्रात. आता जे मेन टॉपिक असतो बैलगाडी क्षेत्रात आल्यानंतर हा वायदीचा प्रकार, असा विषय आहे. मोठा बैल घालायचा म्हणलं ना तेवढा आपला बी बैल त्या स्पीडनं पळायला लागतो. नाहीतर मोठा बैलाला 50,000 द्यायचं ना, आपल्या बैल पाय झालं ना मग ती 50,000 रुपये असंच पाण्यात जाणार. जेव्हा आपला बैल पळतो ना तेव्हा ते मोठा बैल मागा आपल्या बैलाची तयारी आधी करून घेतली मग मोठा बैल घालायचा. प्रत्येक जण मैदानावर जेव्हा येतो म्हणजे प्रत्येक जण एखादं क्षेत्र निवडतो तर तो त्यामध्ये मेन जो बघतो तो म्हणजे पैसा.
तर मला त्याच्याबद्दल सांग की असं कुठलं मैदान झालंय की त्या दिवशी तू भरपूर पैसे घरी घेऊन आलेला. असे एक चिमणगावचं मैदान होतं आत्ता झालं. त्या चिमणगावच्या मैदानात तिन्ही गाड्या राहिलेल्या आपल्या फायनल. त्या मैदानात मी 45,000 रुपये आणले. अक्कू ड्रायव्हर जर बैलगाडी क्षेत्रात नसतं तर आता काय करत असता? काय कुठंतरी मग कंपनीतनं 300 रुपये हजेरीनं जायला. तर आपण आता एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत अक्कू सोबत. तर अक्कू मला आता पहिल्यांदा सांग तुझा आवडता बैल कोणता, आणि एखादा किस्सा जर असेल तर तो पण सांगू शकतो. किस्सा म्हणजे आमच्या मैदानात झालेला. झेंड गाडीचं सीमेला झेंड पडलं आणि गाडीचं जोट मोडलेलं खालीच. एक 50 फूट गाडी गेली, जोट मोडलं तरी वासराने सीमी काढलेलं. दोन्ही बी वासरा आदतच होती, चिंडू आणि संग्राम. आणि जोट मोडून बैल कडव म्हणजे गाडी पळतच होती. निकालाच्या माग बैलाच्या पायात जू थटलं आणि बैल तोंडावर पडून बैलाने निकाल घेतला. असा बैल जो परत पुन्हा होणे नाही, तसा बैल म्हणजे न्हावीचा वजीर. तसला बैल होणे ना बैलगाडी क्षेत्रातला देवच होता ते. निर्विवाद वर्चस्व म्हटलं कुठला बैल आठवतो? तसं बरीच बैल पाहिली. लक्षा पाहला, न्हावीचा बैल पाहला, सोनापाड्याचा बैल पाहला, चांगली बैल पाहिली. तसली बैल ह्या बैलगाडी क्षेत्रात होणारच नाही ती. किती ते अंतर त्या गाडीला लक्षाच्या, पुन्हा न्हावीचा वजीर म्हणा, असली बैल नाही ती होणार. मग कमी काळाच्यानं जास्त नाव केलंय असं बैल व्यवस्थित. आत्ता जर म्हणाल तर तशी आता सगळीच बैल चांगली पाहतात. आता नाशिकचा सगळीच बैल येतात, आपली बैल पाहतात. तशी गाडी पाय गेलं चालू बसणं तर भारत सुंदर. ह्या गाडीसारखं स्पीडच नव्हतं कुठल्या गाडीला. जेव्हा मैदान चालू झाली तेव्हा लक्षाची आठवण त्या गाडीने करून दिली महाराष्ट्राला. आणि तिथनं खरं माणसाने बैलगाडी क्षेत्राचा वेळ त्या 2 बैलांना लावलं, भारत आणि सुंदरने. एखादा डोळ्यात टिपून घेण्यासारखा क्षण जो तुमच्या अजून लक्षात आहे? माझ्या लक्षातला एक क्षण असा आहे, कोरेगावचं मैदान होतं आणि अण्णांचीच गाडी होती घरची, लाडक्यान वजीर. तिकडे गाडी होती आणि आमचे घरचाच बोलता पारशा म्हणून ती गाडी शेजारी होती. मला गाडी हाणायची होती. तर अण्णा म्हणायचं अरे तुझी बी गाडी आहे. अण्णा म्हणलं गाडी ज्या बसणार तीच गाडी हाणणार. त्यांच्या गाडीवर बसलो. सेमी सुटलेला, अंधार पडलेला आणि कोरेगावच्या मैदानाचा विषय निकाल रेषा 2 होत्या. खाली रान ही झाल्यामुळे त्यांनी निकाल पुढे वाढवलेला आणि सगळ्या बाकीच्या बैलवाल्याने वाटलं निकाल तोच आहे. मला अण्णा म्हणलं अरे निकाल पुढचा आहे, कडव फक्त गाड्या. आणि एक ड्रायव्हरानं असं त्याला वाटलं निकाल झाला आणि टावेल टाकला आणि पुढे 100 फूट राहणार त्या 100 फुटात आपण गंडावलं त्या आणि निकाल न्हावीच्या वजीरने घेतला. असा बैल जो वय झालाय तरी पळतोय, आता मैदान गाजवतोय. आता तशी बैल आहे तीच बरी पळती ती. पण आता वय झालेला बैल अजून सोनार पाड्याचा बैलाला आता काय फेरा काढते ती. मांगडे त्यांचा सुंदर आहे, भारत आहे, अजून बैल पळती ती आपली. पळती ते आपलं नाव आहे, म्हणजे नाव जपून ठेवले त्या बैलाने. म्हणजे मैदान झाले तरी म्हणते बाबा भारत आहे, सुंदर आहे, ते नाव आहे, एक इतिहास करून ठेवलेला आहे बैलांनी. असा बैल ज्याची तब्येत नाही पण भरपूर पळतो तो? तसं आता पहिला बऱ्यापैकी आहेत ती तशी. आता म्हणजे आता मी जशा गाड्या हाणतोय ना तसा आता एक बैल चेंडू, एक विट्याचा चेंडू म्हणून एक पळतोय, शिरावड्याचा संग्राम पळतोय, वांग्याचा एक महबूब पळतोय, घरणिकीचा राजा आहे, पुन्हा जो बाकरवाडीचा खांडे आहे. म्हणजे आता आहे ती 5-6 बैल मोठी ती पळते चांगली. भविष्यातील सुपरस्टार वासरू कुठलं वाटतं तुम्हाला आता? आत्ताच्या घडीला म्हणजे मी जसा खोंड पाहतोय तसा विट्याचा चेंडू, त्याच्या इतकं स्पीड नाही आता, त्याच्या इतकं स्पीड नाही. त्याला जेव्हा जेव्हा मोठा बैल लागेल तेव्हा तो म्हणजे जेव्हा काढेल तेव्हा फायनललाच खोंड आहे, त्याच्या इतकं स्पीड नाही. बॉडी बिल्डर तशी बैलांची लय आहे ती, काय कोणाच्या बैलाला नाव ठेवाय नाही ते आपल्याला, लय म्हणजे त्याच्या पद्धतीने आहेत, भरपूर आहेत. एखादं देखणं रूप जे ज्या बैलाकडे बघितलं तुम्हाला खूप आवडतं, बैलाला बघितल्या होत्या? सोनार पाड्याचा सोन्या, त्याच्यासारखा बैल नाही देखणं. सोनार पाड्याचा सोन्या, पुन्हा मांगडे त्यांचा सुंदर, त्या सुंदरकडे बघितलं की ते सुंदरच वाटतं. त्याचं बसणं महादेवाच्या नंदीगत पाय पुढं, म्हणजे
काय काय ती पोझिशन असते बैलांची. हो. अशी बैल जोडी ज्याला तुफान स्पीड लागलेलं आणि त्या गाडीवर तुम्ही बसलेला. फडके शेटचा बादल आणि नाही जाऊजी. गाडी फॉल झाली, आत आली, पुन्हा पाहिली, पुन्हा जाऊन 2 छकड्यांना लागली. त्याला स्पीड म्हणायचं, लय स्पीड. पुन्हा आमच्या आता ही संग्राम चेंडूची गाडी पळवली, त्या गाडीला एक लय स्पीड. असा बैल किंवा वासरू ज्यानं जबरदस्त कमबॅक केला. जसा आता विसापूरचं एक मैदान झालं, तिथं नुकताच मुंबईत निघून आणला आपण महबूब म्हणून. तो बैल आणला आणि मोठ्या मैदानात 3 नंबर केला. चैनीचं मैदान होतं सोन्याच्या, आणि तो महबूब कमबॅकच केला आणि तिथनं कोणी तो चर्चेत आला. बरं, आता आपण रॅपिड फायर राऊंड झालेला आहे, तर मला आता हे सांग की लहान मुलं यामध्ये येतात या क्षेत्रामध्ये आणि त्याच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. ड्रायव्हर व्हायचे, समालोचक व्हायचे, अजून भरपूर ऑप्शन आहेत आपल्याला बैलगाडी क्षेत्रात आल्यावर. मग त्याला जे व्हायचे ते त्यानं कसं ठरवावं? कसं बैलगाडी क्षेत्रात बारीक लहान मुलांचं कसं झालंय, शाळा शिकून हे सगळं करू दे, नाहीतर काय नाही ह्याच्यात. शाळा शिकून सगळं केलं तर आहे, नाहीतर आपलं याचं घरी जायचं. प्रत्येकाला ना वाटतं मला ड्रायव्हर व्हायची, त्यानं घरचं वासरू तयार करावं, ती पाहावं, मग ड्रायव्हर व्हावं, अंदाज येतो. तर याचं तसं असतं. आपण बी शिकत शिकलेलो आहे. बरोबर. आधी घरची आणायची, बाहेरची लोकांची, कोणातरी गाडीवर बसायचं, ती पळवायचं. एखादं मैदानात राहिली की माणसाच्या तोंडावर ड्रायव्हर येतो, बाबा ह्यो पळतो या. पुन्हा एखादी गाडी हाणत राहिली की पुढच्या मैदानात राहिली की माणूस काय म्हणता, आता ह्या पोराला चांगली गाडी हाणा दिली पाहिजे, असं हाणत मग ती नाव मोठं होतं. भविष्य कसं वाटतंय बैलगाडी क्षेत्रात? आता बघा बैलगाडी क्षेत्रात चांगलं चाललंय, म्हणजे सगळ्यांचीच पोटं वरती त्यात. दुकानदार म्हणा, समालोचक म्हणा, सुट्टी मेकर म्हणा, ड्रायव्हर म्हणा, नंबर डेकर म्हणा, म्हणजे सगळ्यांना पैसे भेटतील यात. बैलगाडी सुट्टी मेकरांना पैसे आहेत, ती समालोचकांना आहेत, ती नंबर टाकणाऱ्याच नाही, ती हलक्या वाल्याच नाही, ती दुकानदारांचं रिपोर्ट चाललंय. बैलगाडी क्षेत्र चालू झाल्यापासून सगळ्यांच्या सुधारणा झालेल्या. हो. आता या मुलाखतीच्या शेवटला मला फक्त हे सांगा, हा बैलगाडीचा नाद चांगला की वाईट? तसा हा बैलगाडीचा नाद चांगला बी आणि वाईट बी आहे, फक्त डोक्यानं खेळलं पाहिजे माणसाने. एखादा बैल पळायला लागला गरीबाचा, बाबा 20 लाखाला मागते ती, 25 लाखाला मागते, त्यानं पैसे करून मोकळं व्हावं, तर ह्यो बैलगाडीचा नाद. नाही तर त्यानं घरी तसाच बैल ठेवला. बैलगाडी क्षेत्र आहे, आज बैल थांबतो, उद्या पळतो, आपलं पैसे घेऊन मोकळं व्हावं. एखादं वासरू बैल वगैरे घेतलेलं आपल्या दावणीला? बैल होते, वर्षात एवढा होता, पण आपण ते बैल जसा हे झाल्यापासून आपण बैल कोणाचा आणत बी नाही, काय म्हणजे सांभाळत बी नाही आणि काही घेत बी नाही. आहे असेल ती गाडी हाणापुरतं जायचं. हो, चालेल. आपल्याला कोणी अशी सुंदर अशी एक मुलाखत दिली आणि मला आशा आहे की तुम्हाला पण हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर मोलाचा वेळ काढून खूप चांगली माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार आहोत. आणि आता जी तुमची पुढची वाटचाल असणार या बैलगाडी क्षेत्रामध्ये त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.